नमस्कार, मी विशाल बडे. story.comच्या नव्या मुलाखतीत तुमचं स्वागत. नागपूर अधिवेशनात विरोधकांचं आंदोलन तुम्ही पाहताय. त्यात जितेंद्र आव्हाडांचे रोजचे आरोप तुम्ही पाहताय. जितेंद्र आव्हाड स्वतः आत्ता माझ्यासोबत आहेत. त्यांची बीडचा विषय असेल, हे एकंदरीत सध्याचं अधिवेशन असेल आणि इतरही काही विषय आहेत राज्यातले, त्याच्यावर मी त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे. त्यांची यावर मुलाखत घेणार आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. रोज आंदोलनं होत आहेत, पण आत्ता मला ताजी घडामोडीवर एक प्रश्न विचारायचा. अमित शहांचं जे आत्ताचं संसदेतलं स्टेटमेंट आहे, आरक्षणावर त्यांनी त्यांचा स्टँड क्लिअर केला आहे. 50% मर्यादा ओलांडता येईल की नाही याच्यावरती. मी काय त्यांचं स्टँड ऐकलेला नाही, पण 50%ची मर्यादा ही आता रद्द करायला हवी. त्याचं कारण बहुजन समाज जर 85% असेल तर आम्हाला 50% आरक्षण कशासाठी होऊ द्या ना. म्हणून तर आम्ही सांगतोय जातीनिहाय लोकसंख्येचं गणना होऊ द्या. तुम्ही मुद्दा पण जातीनिहाय लोकसंख्या मोजत नाही आहे. अजूनही 2% लोक 98% लोकांवरती अधिकार गाजवणार असतील तर कसं जमायचं? आता नाही जमणार. ही मर्यादा वाढवल्यामुळे, मर्यादा जर वाढवली तर खरंच जे आता आरक्षणाची मागणी करतायत किंवा ज्यांच्यापर्यंत खरंच आरक्षण समावेश करता येईल तुम्हाला, म्हणजे खरोखरच वंचित आहेत त्यांना द्या ना. एखाद्या पायामध्ये जोर नसलेल्या माणसाला जर इंजेक्शन देऊन पायात जोर आणला तर चुकीचं काय आहे? आरक्षण हा त्याला मजबूती देण्यासाठी आणलेलं आहे. आरक्षण ही काही भीक नाही आहे, ते त्याचा अधिकार आहे. एवढे वर्ष त्याला तुम्ही बाहेर ठेवला, त्याला आत आणण्यासाठी तो तुम्ही सुकामेवा खात होता तेव्हा तो उपाशी झोपत होता, त्यामुळे तो कृश झाला आहे. यासोबतच आत्ता अधिवेशनाच्या काळात गेल्या 3 दिवसापासून तुम्ही अत्यंत आक्रमकपणे सगळे आंदोलनं करतायत, पण महाविकास आघाडी कुठं सध्या एकत्र नाही आहे का, असे प्रश्न आहेत. कारण काल 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 एक रोहित पवार अजून इथं अधिवेशनात दिसत नाहीत. जयंत पाटील अजून ॲक्टिव्ह दिसलेले नाही आहेत. उद्धव ठाकरे काल फडणवीसांना भेटले. काँग्रेस मनावाशी ॲग्रेसिव्ह नाही आहे सध्या. प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. मी माझं काम करतोय, त्याच्यामुळे कोणावरही शंका घेण्याचं काय कारण नाही. प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीकडे राजकीय अँगलने बघताय. असं आहे की राजकारणामध्ये संवाद हा असलाच पाहिजे. आणि माझं मत आहे की जे देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या दिवशी भाषण केलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की संवाद संपला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला, तो अतिशय चुकीचं आहे. हे मला वाटतं त्यांचं वाक्य जर त्यांनी मनापासून म्हटलं असेल आणि तसं ते वागणार असतील तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल घडतील. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो द्वेष, कपटीपणा, सूड, कट करून संपवणे, हे सगळे जे सुरू झालं आहे ते वाईट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच घडत नव्हतं. म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदाराला इतकं व्यवस्थितपणाने सांभाळलं जायचं की याची अनेक उदाहरणं मला माहिती आहेत. पण आत्ताच्या काळात विरोधी पक्षापेक्षा आपल्या पक्षातलाच पण विरोधी असेल तर त्यालाही संपवलं जातं. विरोधी पक्षातलं सोडूनच द्या. आता काल शशिकांत शिंदे जे आहेत त्यांनी अजितदादांची भेट घेतली. तुमच्या गटातून, तुमच्या पक्षातून सत्तेकडे आपण जायला हवा असा काही प्रवाह आहे का? कारण सतत चर्चा येत आहेत की पवार गटातील आमदारांचा सत्तेकडे जावा. मनात तर तसं काय नाही आहे आणि इतरांच्याही मनात नाही आहे, मला 100% माहिती आहे. कोणी कोणाला भेटल्याने सत्तेकडेच्या वाट्या उघड्या होतात असं त्यातला काही भाग नाही. पुढे बुके दिला म्हणजे काय मी त्यांच्या घरी गेलो असं होत नाही ना. बीडच्या प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांनी परवा दानवेंच्या आरोपांनंतर स्पष्टीकरण दिलं सभागृहामध्ये. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ज्या ज्या नेत्यांची नावं घेताय तेच जबाबदारीने घ्या, कोणाचंही नाव घेऊ नका. की आम्ही ज्यांची नावं घेतो ती अगदी लिंक लावून घेतो आहोत. आम्ही कुठेही असे हवेत गोळीबार करत नाही आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं नाव सातत्याने, तुम्ही आल्यापासून, तुम्ही तर वाल्मिक कराड यांना बीडचा छोटा शकील म्हणाला होता, तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याविषयी सांगितलं की नावं जेव्हा आमदार घेत आहेत त्यांनी जपून घ्यावी. कशाला वाल्मिक कराडाचं नाव घेण्यात आम्हाला काही सुख सुद्धा वाटत नाही. तो आहेच तसा गुंड प्रवृत्तीचा माणूस. स्वतःच्या नावावर कमीत कमी त्याच्या 40-50 हत्या असतील. एक उघड झाली आत्ता, लोकांनी हिंमत दाखवली बोलायची म्हणून. नाही तर अशा कितीतरी हत्या आहेत त्या अशाच दबल्या गेले. आणि ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्यांनी ज्यांनी हत्या केला तेही नंतर गायब झाले. ते कसे काय गायब झाले? ते कुठे गेले? अचानक गेले, गायबच झाले. पण याच्यावरती मग आतापर्यंत आवाज का कोणी उठवत नव्हता? आता बीडच्या त्या एका प्रकरणानंतर उचलला मला माहित नाही, पण आता लोक घेत आहेत ना, नावच घेत आहेत.
म्हणजे पार त्या गावामध्ये ज्याची हत्या झाली त्या गावातल्या सगळ्यांनी मिळून वाल्मिक कराडाचं नाव घेतलं. असं आहे, तुम्ही खूप वेळ माणसांना दाबून नाही ठेवू शकत. कधीतरी तिथे उद्रेक होतोच. स्टीमची गोष्ट माहिती आहे ना, की त्याचं भगभग करत असलं ते कधीतरी स्फोट होतोच त्याचा. फक्त त्याला वेंट मिळाली फेकून देतो बाहेर. तसं वेंट मिळाली आता संतोष देशमुखमुळे. पण आतापर्यंत जे आरोपी अटक केलेत त्यांची इंट्रोगेशन जे केलं असेल, चौकशी केली असेल, त्यातनं काही लिंक्स बाहेर आल्याची माहिती मिळणार नाही. मिळाली तरी ते बाहेर येणार नाही. तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय? ज्या पोलिसांनी ज्यांची हिंमत नाही वाल्मिक कराडवर केस घ्यायची त्या पोलिसांकडनं अपेक्षा ठेवताय? जे त्याच्याबरोबर दारू प्यायला बसतात, जे त्याच्याबरोबर जेवायला बसतात, मटणाच्या चिकनच्या पार्ट्या घेतात, ते तुम्हाला वाल्मिक कराडचं नाव देणार आहेत? काल सुद्धा एक व्हिडिओ समोर आला, त्यात पोलीस आणि स्वतः जे मयत आहेत त्यांचा भाऊ सुद्धा आरोपींच्या सोबत होता. नाही. मारेकरी आणि पोलीस एकत्र होते. मैताचा भाऊ नव्हता. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते भाऊ सुद्धा दोघं सोबत जणच होते ना. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 जण नव्हते. मग 2 जणच असतील तर एक पोलीस अधिकारी आणि एक दुसरा कोणतरी आहे. तो दुसरा कोण आहे? तो मैताचा भाऊ, म्हणजे जो मयत झाला त्याचा भाऊ नाही. तो सुदर्शन का जो घोले आहे तो घुले आहे तो. आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अजून तरी माहिती कुठली सभागृहात दिलेली नाही. तुम्ही रोज पायऱ्यांवरती आंदोलन तुमचं होत आहे, तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं काही सांगण्यात आलंय का स्पष्टीकरण? मला काय कोण सांगत नाही. तर हे होते जितेंद्र आव्हाड. बीडचा विषय असेल किंवा आता सध्याच्या चर्चा आहेत त्याच्यावरती त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.